नमस्कार, मी साहिर शेख आणि स्वागत आहे आपलं न्यूज नेटवर्क 360 मराठीमध्ये. आपण आता आलेलो आहोत फुलगाव येथे. लोकसेवा प्रतिष्ठानचं शैक्षणिक संकुल आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा जिकडे राबवली जाते. आपण इकडे पाहू शकतो, हा जो रस्ता करण्यात आलेला आहे सिमेंटचा, तो रस्ता जो आहे तर संचालकांचा असा आरोप आहे की जो शाळेचा ग्राउंड आहे ते ग्राउंड तोडून अनधिकृतपणे हा रस्ता करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो इकडे शाळेचे संचालक जे आहेत दीपक पायगुडे साहेब, माजी आमदार दीपक पायगुडे जे आहेत ते काल रात्रीपासून म्हणजे मध्यरात्रीपासून ते इकडे उपोषणाला बसलेले आहेत या रस्त्याच्या विरोधात. खरं तर आपण इकडे पाहिलं तर ती जी बॉर्डर आहे, ती कॅमेरामॅनने विनंती करून तिकडे दाखवा. ते जे घर आहे, ती जी बॉर्डर आहे तिथपर्यंत संस्थेची जागा आहे असं म्हणणं आहे. पण संस्थेचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला जागा देऊ, सगळं करू, पण अनधिकृतरित्या तुम्ही ग्राउंड तोडून जर विद्यार्थ्यांचं नुकसान करून अशा पद्धतीनं जर जागा करणार असाल तर ते कितपर्यंत योग्य आहे. सैनिकी शाळा आहे, सैनिकी शाळेत फिजिकल ॲक्टिव्हिटीला महत्त्व दिलं जातं, ग्राउंडला महत्त्व दिलं जातं, आणि त्याच ग्राउंडवरती त्या ग्राउंड बळकून त्याच्यातनं रस्ता करणं कितपत योग्य आहे. ते पोरांनी जे सैनिकी शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांनी मग खेळायला कुठं जायचं, असा देखील प्रश्न इकडे उपस्थित करण्यात येतो. आपण पाहू शकतो हा रस्ता जो आहे तिथं त्याचं एका दिवसात सिमेंटीकरण करण्यात आलेलं आहे. संस्थेच्या जागेतनं, लोकसेवा प्रतिष्ठानच्या संस्थेच्या जागेतनं हा रस्ता नेण्यात आलेला आहे. ते घराची बॉर्डर आहे ते सगळं अनधिकृतरित्या बांधण्यात आलेलं आहे. आणि तरी संस्थेचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला सहकार्य करू, जागा देऊ. संचालकांनी कलेक्टर असेल किंवा पोलीस अधिकारी असेल किंवा इतर प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यासोबत, आमदार असतील त्यांच्यासोबत बोलणं झालं, पण कोणाकडनं काहीही रिस्पॉन्स या मॅटरमध्ये आले नाही. तर आपल्यासोबत लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार दीपक पायगुडे आहेत. सर, नेमका प्रकार काय आहे? रस्त्यावर रातोरात करण्यात आलेला, इकडे शाळेचा ग्राउंड तोडून हा रस्ता करण्यात आलेला आहे. काय माहिती का, आपली नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा जी आहे तिला आता 28 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आमचं जे क्रिकेटचं ग्राउंड आहे वरचं, ते आपण इंटरनॅशनल करायचा प्रयत्न चालू आहे. आणि आपली अशी इच्छा आहे की भारत देशातल्या भारताच्या बाहेरच्या जगातले देश इथं खेळायला आले पाहिजेत, शिकवायला आले पाहिजेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, आम्ही मोठमोठे क्रिकेटर्स या ग्राउंडवर येऊन गेलेत, खेळलेत आणि इथं जागतिक लेवलचे सामने व्हावेत, इंटरनॅशनल प्रॅक्टिस व्हावी अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही इथं जर हा रस्ता मध्येच झाला तर आम्हाला शाळेला ग्राउंडला जागा कमी पडेल. तर पलीकडेच आमची जागा आहे. आम्ही रस्ताचा गाव आम्हाला खूप मदत करतं. गावात खूप चांगली देव माणसं आहेत. आमचं काय त्यांचं काय भांडण नाही आहे, परंतु संस्थेचं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. आजच्या मोबाईलच्या काळामध्ये मुलं मोबाईल, टी व्ही, इंटरनेट, हा सोशल मीडिया ह्याच्यात एवढी व्यस्त झालेली आहेत, त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर ग्राउंडशिवाय पर्याय नाही. आणि हे आंदोलन मी आमच्या संस्थेसाठी तर करतोयच आहे, पण उद्या येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण हे आंदोलन करतोय की आपल्या खेळाडूंना इथं जास्तीत जास्त कसं खेळतील. आत्ताही पोलीस भरतीला हजारो मुलं इथं रोज सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करत असतात. आमची भावनाच अशी आहे. आम्ही गेली 40 वर्ष समाजासाठी झटून काम केलं आहे की याचा समाजाला फायदा व्हावा. आणि आम्ही जे इथं कालपासून उपोषण केलं आहे, ते उपोषण करण्याचं मुख्य कारण असं की आम्ही संबंधित सगळ्या यंत्रणांना फोन केला, सांगितलं, पण कुठलीही नोटीस न देणं, मध्ये जायचं, रस्ते करायचे, काही सांगायचं नाही आणि मग परत म्हणायचं. अनेक गोष्टी आहेत, त्या आता काय बोलण्यासारख्या नाही आहेत. परंतु आमचं असं मत आहे की त्यांनी सदुविवेक बुद्धीला पटेल असं काम करावं. मुलांचं नुकसान नाही, संस्थेचं नुकसान नाही. आम्हाला हौस आहे का रात्री 1:30 वाजता सिमेंटमध्ये बसायचं, आंदोलन करायचं, लोक बसायचं? कोणाला हौस आहे? परंतु आपण म्हणजे तुम्हाला मी सांगतो, मी आता एज्युकेशन फील्डमध्ये काम करतो आहे आणि आता हे क्षेत्र इतकं गांभीर्याने घेतलं पाहिजे. आपली मुलं ड्रगिस्ट होत चालली आहेत, आपली लहान मुलं बालगुन्हेगार होत चालली आहेत. आपल्या मुलांना आपण काय संस्कार देणार? मी मगाशी पण बोललो होतो की प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलावर उत्तम संस्कार व्हावे, आपला मुलगा सन्मार्गावर जावा, आपल्या मुलाचं व्यक्तिमत्व विकसित व्हावं, तो सुदृढ कणखर व्हावा. त्याच्या आईवडिलांना वाटतं की त्याचं कर्तृत्व डोळे भरून बघावं, पण कोण करणार आहे? ही सगळी समाजाची जबाबदारी आहे की सगळ्यांनी मिळून कुठेही शाळा असू द्यात, त्या शाळा शिक्षक ह्यांना उत्तम मान देऊन त्या शाळांनी फक्त विद्यार्थी घडवणं.
म्हणजे तुम्हाला मी सांगतो की मगाशी पण मला जे वाटतं की एक टेलर चुकला तर शर्ट चुकल, एक डॉक्टर चुकला तर पेशंट चुकल, पण एक शिक्षक आणि संस्थापक चुकला तर अख्खी पिढीच्या पिढी बाद होऊ शकते. म्हणजे आपल्याला त्या मुलं आपल्या हातात येतात. म्हणजे मी तर म्हणतो की आई ही पहिली शाळा आहे आणि शाळा ही दुसरी आई आहे. इथं आल्यानंतर मुलं रमली पाहिजेत, खेळली पाहिजेत, घडली पाहिजेत आणि आम्ही घडवण्याचं काम करतोय. तर आम्हाला गावाने, समाजाने, शासनाने मदत करावी अशी हात जोडून कळकळीची विनंती. आपल्या इथल्या स्थानिक आमदारांसोबत काही बोलणं झालं होतं का? किंवा प्रशासनाकडनं जे आपण जे पत्रव्यवहार केला त्यांचं काय उत्तर आलंय का? स्थानिक आमदारांशी पण बोललो, स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, ज्यांना ज्यांना 50 लोकांना फोन केलेत, लेखी निवेदनं दिलीत, जे जे करता येतं ते सगळं शक्य केलंय. कारण आम्हाला वेळच नाहीये वाद घालायला, भांडायला. आमचाच वेळ आम्हाला पुरा पडत नाहीये. तर माझं तुमच्या माध्यमातून मला विनंती करायची की बाबा की आज आपल्या आयुष्यात आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण करू. नक्कीच. तर आपण इकडे बघू शकतो की शाळेच्या संचालकांना स्वतः मैदानावर उतरून उपोषणाला बसायला लागतंय की प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी की हे जे शाळेचं ग्राउंड आहे ते मुलांना खेळण्यासाठी सोडा. सैनिकी शाळेची पोरं आहेत, त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी गरजेची असते, तर त्यांनी फिजिकल ॲक्टिव्हिटी ग्राउंडवर केली नाही तर ते पुढचे सैनिकी अधिकारी कसं काय घडणार हा देखील प्रश्न इकडे उपस्थित राहतोय. आपण पाहू शकतो हा रस्ता जो केलेला आहे, रातोरात इकडे सिमेंट टाकून ते ग्राउंड बळकून हा रस्ता केलेला आहे आणि प्रशासनाने याच्यात गंभीर लक्ष घालावं अशी मागणी दीपक पायगुडे साहेबांनी इकडे केलेली आहे. याच्यामध्ये पुढे काय होईल आपण पाहत राहू. तुम्ही पाहत राहा न्यूज नेटवर्क 360.